नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय. कोविड-19 साठी उभारण्यात आलेली रुग्णालयं सुरक्षित आहेत. कालच्या वादळाचा रुग्णालयांवर परिणाम. काल आपल्यापर्यंत बातमी पोहोचली होती की बीकेसी मध्ये जे कोविड-19चं रुग्णालय उभं केलं गेलेलं होतं त्याचे पत्रे उडाले, पण तसं काहीही झालं नसल्याची माहिती आज MMRDAच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. सगळी हॉस्पिटल सुरक्षित आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं होतं, पण आता पुन्हा एकदा 150 रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं गेलं अशी माहिती देण्यात आली आहे. कोविड का बीकेसी में बनाया हुआ, उसको कोई हानि न पहुंचे, उसकी क्या हालत रहेगी। इसकी स्ट्रेंथ जो कि जर्मन टेक्नोलॉजी में बनाया हुआ है, इसकी स्ट्रेंथ के बारे में हमारे पास जो प्रमाण पत्र थे उसमें 80 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से अगर हवा चलेगी तो इस स्ट्रक्चर को कुछ नहीं होगा, ऐसा प्रमाण पत्र हमारे पास दिया गया था। इससे ज़्यादा का उनके पास कोई ऐसा प्रमाण पत्र नहीं था। तो हम सबके मन में शंका थी कि अगर निसर्ग साइक्लोन यहाँ पर पूरी तरह से उसका आगमन होता था मुंबई में, तो शायद इस हॉस्पिटल की स्थिति खराब हो सकती थी, क्योंकि हॉस्पिटल कभी भी साइक्लोन को नज़र में रख करके बनाया हुआ नहीं था। लेकिन खुशी की बात यह है कि साइक्लोन मुंबई को छूते हुए निकला और उसके चलते 80 किलोमीटर की स्पीड से हवा चलने के बावजूद इस हॉस्पिटल को कोई किसी भी तरह की हानि नहीं पहुंची है। थोड़ी बहुत बाउंड्री पे जो टिन शेड्स हैं वो गिरे हुए हैं, वो भी रिपेयर कर दिए जाएंगे। बहुत सावधानी बरतने के लिए हमने जो 150 पेशेंट्स थे उनको शिफ्ट किया था, अब वो फिर से यहाँ आ सकेंगे। आपको बुलाने के पीछे सबसे बड़ा उद्देश्य ये है कि मुंबई के सारे कोविड रोगियों के मन में एक विश्वास पैदा हम कर सकते हैं कि साइक्लोन तो 100 वर्षों में एक बार जैसा कहा गया था, साइक्लोन जैसी चीज़ फिर इतनी जल्दी नहीं आती है, लेकिन बारिश में ये पूरी तरीके से सेफ है, सुरक्षित है और यहाँ वो आ सकेंगे। पूरी विश्वास के साथ आवें, यहाँ से ठीक होकर के वो जाएं, ऐसी अपेक्षा हम करते हैं। और इस हॉस्पिटल को कोई भी किसी भी तरीके का नुकसान ये साइक्लोन में नहीं पहुंचा है। यहाँ तक कि टॉयलेट्स को भी नहीं पहुंचा है जो उसके बगल में बने हुए थे, और जो बाहर सर्वेंट्स भी, जो लेबर फोर्स भी जिस मेक शिफ्ट अरेंजमेंट में रह रहा है, उसको भी किसी तरह का कोई नुकसान नहीं पहुंचा है। तो ये कहने के समय में मुझे काफी इस बात की खुशी हो रही है। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. खाजगी कार्यालयांमध्ये 10 उपस्थितीत कामास परवानगी देण्यात आलेली आहे. 10% उपस्थिती खाजगी कार्यालयांमध्ये असली तरी चालणार आहे. मिशन बिगिन अगेनची ही सुधारित नियमावली, ज्यात हा एक नियम समोर आलाय, ती स्पष्ट करण्यात आली आहे. ही सुधारित नियमावली आहे. मिशन बिगिन अगेनची ही नियमावली आहे. MMR रिजनमधील प्रवासावरील निर्बंध उठवले गेलेले आहेत. तसंच वर्तमानपत्राच्या छपाई आणि वितरणाला रविवारपासून परवानगी देण्यात आलेली आहे. शैक्षणिक संस्था अशैक्षणिक कामासाठी खुल्या राहणार आहेत. फार महत्त्वाच्या काही घडामोडी ज्याचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा बघूया. सुधारित नियमावली जाहीर झालेली आहे. खाजगी कार्यालयांमध्ये 10% उपस्थितीत कामाला परवानगी दिली गेलेली आहे. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण रविवारपासून सुरू होऊ शकतं. शैक्षणिक संस्था या अशैक्षणिक कामाकरता खुल्या राहतील. मिशन बिगिन अगेनची सुधारित नियमावली जाहीर झाली आहे. त्यामध्ये MMR रिजनमध्ये प्रवासाला परवानगी दिली गेलेली आहे. म्हणजे MMR रिजनमध्ये प्रवास करायला बंदी असणार नाही. मुदत संपलेल्या 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अजून एक मोठी बातमी येतेय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भातली माहिती दिली. राज्यपालांच्या मान्यतेनंतर अध्यादेश काढण्यात येणार आहे आणि तसंच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता गावांमध्ये काम करणारे आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसंच अर्धवेळ स्त्री परिचारक यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी 1000 रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. बातमी आहे पुढची रायगडमधून, कारण कालच्या निसर्ग चक्रीवादळानं रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे.
ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये वादळानं रायगडाला कशा प्रकारे झोडपून काढलंय हे आपल्याला स्पष्ट होईल। ही 3 दृश्य वेगवेगळी पण रायगड मधलीच। झाडं झुडपं उन्मळून पडलेली आहेत, कोसळून गेलेली आहेत। झाडांचं आणि घरांचं नुकसान झालेलं आहे। वादळानंतर अनेक ठिकाणी रायगडमध्ये पाणी भरलंय। रस्त्यांवर फळांचा खच पडलेला बघायला मिळतोय। मग आंबे असू देत, नारळ पोफळीच्या बागा कोलमडून गेलेल्या आहेत। अनेक झाडांची रस्त्यांवर सुद्धा पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते। कोकण किनारपट्टीचं हे चित्र आहे। बातमी दापोलीमधून। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे। काल झालेल्या चक्रीवादळानंतर आजही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे समुद्र किनारपट्टीवरील घरांसाठी धोका वाढतोय। समुद्र खवळलेला असल्याने पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर रत्नागिरीच्या खेडमध्ये आजही मुसळधार पाऊस सुरू आहे। बुधवारी निसर्ग वादळ संपलं आणि पावसाची रिपरिप कायम होती। खेड, दापोली, खेड, भरणे या मार्गावर अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलेलं होतं। खेडच्या बाजारपेठेत मुसळधार पाऊस पडत असताना देखील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। तर निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला। त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना बघायला मिळाल्या। तसंच झालेलं नुकसान आणि त्याची भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी अदिती तटकरे करणार आहेत असं समजतंय। या वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, रायगड जिल्ह्याला खूप मोठा फटका बसलाय या चक्रीवादळाचा। आदितीताईंनी स्वतः या सगळ्याची पाहणी केली आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। नुकसानीची भरपाई म्हणून काहीतरी आर्थिक पॅकेज मागणार आहेत। पण आपण या सगळ्याकडे कसं बघता? आपण स्वतः सुद्धा शब्द टाकाल का आणि परिस्थितीविषयी आपल्याला काय सांगता येईल रायगड मधल्या? निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड, गुहागर या परिसराला सुद्धा परिसराला सुद्धा प्रचंड प्रमाणावरती तडाखा दिलेला आहे। 125 वर्षातलं पहिलं निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं जीवनमान पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय। प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 5,000 कोटी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झाल्यासारखं मला स्वतःला वाटतंय। प्रचंड प्रमाणावरती फळबागांचं झालेलं नुकसान, घरांचं झालेलं नुकसान, अपरिमित हानी, न भरून येणारी अशी हानी आहे। छोटे मोठे व्यवसाय, गणेश मूर्तीधारक असतील, टपरीधारक असतील, यांचंही नुकसान झालं। आणि याचबरोबर ती घरावरची पत्रे उडाल्याच्या नंतर घरामध्ये जो पाऊस गेला, 2 तास मुसळधार अतिवृष्टी होत होती। त्यामुळे घरातलं अन्नधान्य असेल, टीव्ही असेल, अनेक गोष्टीचं प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांनी मला भेटायला सांगितलं। मी उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले, अजितदादांना, शरद पवार साहेबांची मी भेट घेतली। त्यांना आवर्जून सांगितलं तेही मुख्यमंत्र्यांशी उद्या बोलणार आहेत। त्यांना पवार साहेबांना विनंती केली त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा बोलावं आणि मोदी साहेबांच्याकडनं या निसर्ग चक्रीवादळासाठी जसं पश्चिम बंगाल, ओडिशाला पॅकेज दिलं तसं रायगड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेसाठी विशेष पॅकेज द्यावा असा आग्रह करण्याची विनंती त्यांना त्या ठिकाणी केली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तत्वता मान्य केलंय। आता हे प्राथमिक सर्वेक्षण सगळीकडे करण्यासाठी पालकमंत्री म्हणून अदिती त्या ठिकाणी फिरते आहे। सर्वेक्षणाचे अंतिम पूर्ण अहवाल आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि सरकारने भरीव अर्थसहाय्य केलंच पाहिजे, ही आमची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे। नक्की। धन्यवाद सुनीलजी, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल। न्यूज 18 लोकमतशी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे बोलत होते। त्यांनी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे आणि किनारपट्टीच्या भागाला जो काही तडाखा बसलेला आहे त्याची नुकसान भरपाई म्हणून प्रयत्न केले जातील सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्याकडून, असं आश्वस्त त्यांनी केलं आहे। अलिबागमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय, त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून त्वरित मदतीचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली आहे। रायगड जिल्ह्याला त्वरित मदतीचं पॅकेज जाहीर करा असं तटकरेंपाठोपाठ प्रवीण दरेकर यांनी सुद्धा म्हटलं आहे। त्यांनी तशी मागणी केली आहे। प्रवीण दरेकर अलिबागला पोहोचलेत। जिल्हाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली, एकूण आढावा घेतलाय, त्यांच्याशी चर्चा करूया। सर, काय तुम्ही आढावा घेतलात, काय माहिती समोर आली आणि त्याच्यावरती एकूण तुमचं असेसमेंट काय मागणी तुम्ही करणार? नाही, खरं म्हणजे या चक्रीवादळानं
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जिल्ह्यात विभागामध्ये नुकसान झालं आहे आणि प्रामुख्यानं कोकणामध्ये रायगडचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुढे रत्नागिरीत दापोली आहे, हर्णे आहे, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पण सर्वाधिक नुकसान हे रायगड जिल्ह्याचं झालं असल्याकारणानं आज आवर्जून तातडीनं या ठिकाणी मी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, आमचे महेश मोहिते असं आज आवर्जून या घटनास्थळांना भेट देणं, झालेल्या परिस्थितीचा संपूर्णपणे आढावा घेऊन, माहिती घेऊन यांचे पंचनामे वेळेत होण्याची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कारण पंचनामेच वेळेत झाले नाहीत, वेळेत जर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना किंवा त्या आपत्तीग्रस्तांना जर मदत मिळाली नाही तर त्या मदतीचाही उपयोग होत नाही आणि शेवटी एखाद्या विषयाचं गांभीर्य हे स्पॉटवर गेल्याशिवाय त्याची आपल्याला तीव्रता लक्षात येत नाही. आणि म्हणून आज मुद्दाम होऊन कुठल्या स्वरूपाचं या ठिकाणी नुकसान झालं आहे, कुठले घटक या नुकसानीनं त्या ठिकाणी प्रभावित झालेले आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती प्राथमिक स्वरूपात आता या ठिकाणी घेतलेली आहे. खरं म्हणजे पोल पडल्यामुळे, कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे त्यांच्याकडेही पूर्ण माहिती अजून त्या ठिकाणी आलेली नाही. परंतु 4-5 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे प्रवीण दरेकर यांच्याशी संवाद साधत होते, कारण प्रवीण दरेकर रायगडमध्ये पोहोचलेले आहेत. आपण पुढच्या बातमीकडे तुर्तास वळतोय. मध्य मुंबईच्या किंग्स सर्कल भागात सकाळी 10:15च्या सुमाराला पाणी साचलेलं होतं, त्यामुळे काही वेळ तिथं वाहतूक खोळंबलेली होती, वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गुडघाभर पाणी साचलं होतं या सगळ्या परिसरामध्ये, त्यामुळे छोट्या गाड्यांना जाणं जरा शक्य होत नव्हतं. बेस्ट आणि एसटीच्या बसेस मात्र पाण्यातून जाऊ शकत होत्या. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी एसटी बस स्थानकाचं अक्षरशः तळ्यात रूपांतर झालं. या भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं, तर स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा निचरा होत नाही असा आरोप होतोय. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस सेवा बंद आहे, त्यामुळे प्रवाशांची वर्दळ नसल्यानं आत्ताच काम केल्यास बस सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना याचा त्रास होणार नाही, त्याकरता प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा उत्तर महाराष्ट्रातही चांगलाच प्रभाव जाणवला. नाशिक शहरात तर शेकडो वर्ष जुनी झाडं, जुने वृक्ष उन्मळून पडले. गडकरी चौक या प्रमुख भागाला तर मोठा फटका बसला. वर्षानुवर्ष ज्या महाकाय वटवृक्षानं सावली दिली तोच वृक्ष उन्मळून पडला. निसर्गाचं थैमान कसं असतं याचंच हे उदाहरण. निसर्ग या वादळानं नाशिक जिल्ह्यामध्ये अक्षरशः काही ठिकाणी तर तांडव केलं. नाशिक शहरातलं हे आहे प्रमुख आयकर खात्याचं कार्यालय. ज्या पद्धतीनं हा शेकडो वर्ष जुना वडाचं झाड, हा महावृक्ष उन्मळून पडला, अक्षरशः त्याच वेळेस त्याला लागून असलेली केबिन, जी सिक्युरिटी केबिन आहे, ती केबिन सुद्धा उद्ध्वस्त झाली. एक चांगली सुदैवाची गोष्ट अशी की या केबिनमध्ये असलेला वॉचमन त्यावेळेस मात्र कोणीही या ठिकाणी नव्हता. पण या वृक्षाने अक्षरशः ही आत्ता नुकतीच बांधलेली कंपाऊंड वॉल, जी अत्यंत मजबूत मानली जाते, ती सुद्धा अक्षरशः तोडून टाकली, चुथडा केला. लोखंडी कठडे या ठिकाणी होते, ते लोखंडी कठडे उद्ध्वस्त केले. आणि या आयकर खात्याची ही नवीन बांधलेली, जिला ग्रॅनाईट लावण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी, या ग्रॅनाईटने खरं तर तयार केलेली वॉल म्हणून चर्चा होती. पण आपण बघतोय काय परिस्थिती आहे तिची. अक्षरशः हा उन्मळून पडलेला महाकाय वटवृक्ष जो आहे तो पूर्ण रस्त्यावर पूर्ण पसरलेला आहे. या ठिकाणी आता सकाळपासून मदत कार्य सुरू जरी असलं, रेस्क्यू ऑपरेशन सुरू जरी असलं, तरी सुदैवाची एकच गोष्ट आहे की कोणतीही जीवितहानी नाही. खरं तर याच ठिकाणी अनेक वाहनं सुद्धा पार्क केलेली असतात, पण कोणतीही वाहनांचं नुकसान झालं नाही, कारण त्यावेळेस कोणतेही वाहन नव्हतं. रात्री घडलेली ही घटना. या ठिकाणी टेलिफोनच्या वायरी, इलेक्ट्रिकच्या वायरी या सगळ्याच उन्मळून पडलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत. हे केव्हा सुरू होईल याचं तेही सांगता येत नाही. फायबर ऑप्टिक जाणारी जी आहे ती सुद्धा गेलेली आहे. अनेक जण महानगरपालिकेच्या माध्यमातून, अग्निशामक दलाच्या माध्यमातून किंवा आयकर खात्याने एजन्सीच्या माध्यमातून हे खरं तर मोकळं करायचं काम करत आहे. पण शहरातला शरणपूर मार्गावर असलेला हा प्रमुख रस्ता, ज्या ठिकाणी महापालिका आयुक्ताचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक यांचं कार्यालय आहे, ज्या ठिकाणी गडकरी चौक म्हणून ही सगळ्यात मोठी प्रवाहित लोकांची गर्दी कायम असते, त्या ठिकाणचा हा रस्ता हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ही परिस्थिती नाशकात याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
पुढची बातमी अर्थातच नाशिकमधूनच आहे. नाशिक शहर आणि परिसरात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नाशिक शहरातील अनेक जीर्ण झालेले वाडे आणि भिंती कोसळल्या आहेत. शहराच्या तिवंदा या चौकामध्ये एका व्यायामशाळेच्या आवारात 4 महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेली भिंत वाड्यावर कोसळली आहे. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या भिंतीखाली एक घर पूर्णतः दाबलं गेल्यानं खूप मोठं नुकसान झालंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे. कोरोनावर त्यांनी यशस्वीरित्या मात केलेली आहे. उपचाराकरता त्यांना मुंबईतल्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं, पण त्यांना डिस्चार्ज दिला गेला. आता पुढचे 14 दिवस अशोक चव्हाण मुंबईमध्येच क्वारंटाईन असणार आहेत. नागपूरमध्ये महापालिकेतर्फे सिव्हिल लाईन्स मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांचं थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनिंग करून कार्यालयात त्यांना प्रवेश दिला जातोय. प्रवेशद्वारावर सगळे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या शरीराच्या तापमानाची चाचणी केली जाते, त्याची नोंद ठेवली जाते. यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, आरोग्य समिती सभापती तसंच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह मनपाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुद्धा तपासणी करून घेतली जात आहे. एक छोटासा ब्रेक पुन्हा घेऊया आणि लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे नुकताच तुरुंगाबाहेर आलेल्या यशोधरा नगरमधील कुख्यात गुंडाचा प्रतिस्पर्धी टोळीनं खून केल्याची घटना घडली आहे. ही थरारक घटना काल रात्रीच्या सुमारास फुकटनगर परिसरात घडली. अनु ठाकूर हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून सशर्त जामिनावर बाहेर आला होता. काल रात्री 10च्या सुमारास अनु ठाकूर हा फुकटनगर चौकात फिरायला आला होता. तिथं आरोपी सोनू, उस्मान अली आणि आरोपी मक्खन हे सापळा रचून बसलेले होते. त्यांनी दगड, विटा आणि शस्त्रांनी अनु ठाकूरचा खून केला. तर काही दिवसा अगोदर मृतकानं आरोपीची गाडी जाळली होती अशी माहिती मिळते. यातच काल दोघांचाही आमनासामना झाला आणि यातूनच हा खून झाल्याची माहिती मिळते आहे. एका बाजूला कोरोनाचं संकट, काल परवा आपण चक्रीवादळाच्या तडाख्याला सामोरे गेलो, असं असताना सुद्धा महाराष्ट्रामधल्या गुन्हा काही कमी होत नाही, गुन्ह्यांच्या घटना काही कमी होत नाही, हेच आपल्याला या बातमीवरून स्पष्ट होत आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. एका विशेष कार्यक्रमासह काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.